IDBIची जी एक्झिक्युटिव्हची एक्झाम आहे खूप त्या मानाने खूप शॉर्ट नोटीसवर आली। नोव्हेंबरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येणं, लगेचच्या लगेच 1 डिसेंबरला परीक्षा असणं, म्हणजे कट महिन्याभराचा वेळ पण यावेळेस तुम्हा लोकांना मिळाला नाही। तसं म्हणलं तर मी अगोदर पण सांगितलं की 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वीच मी आयडिया दिली होती की IDBI एक्झिक्युटिव्हची ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे। जे लोक तयारी ऑलरेडी करतायत तर वेगळी तयारी करण्याची काही गरज नाहीच आहे ऑफकोर्स, कारण की सिलेबस सेमच आहे। पण जे लोक नवीन तयारी करतायत किंवा रिसेंटली या मागच्या 2-4 महिन्यापासून 6 महिन्यापासून तयारी करताय, अशा लोकांना ज्यांना स्पेसिफिकली IDBI एक्झिक्युटिव्ह टार्गेट करायचे, कारण काय होतं की सपोज जे विद्यार्थ्यांचं यावर्षी IBPS PO असेल किंवा RRBच्या मागच्या एक्झाम असेल, IBPS क्लर्क असेल, यांच्या प्री क्वालिफाय होऊन मेन्स दिल्या तर यांच्याकडे काही ना काही एक चांगला पर्याय असतो की चला ठीक आहे, जनरल बँकिंगच्या म्हणा किंवा नॅशनलाइज बँकांच्या प्री मेन्स मी क्वालिफाय होतोय आणि एक तो ऑप्शन माझ्याकडे आहे। पण जे विद्यार्थ्यांनी यावर्षी RRB दिली, RRB क्लर्क असेल, RRB PO असेल, IBPS क्लर्क असेल आणि रिझल्ट नाही आले म्हणजे फेल झाले, तर अशा लोकांसाठी समथिंग इज बेटर दॅन नथिंग म्हणू शकतो आपण। तर एक चांगला पर्याय म्हणून IDBI एक्झिक्युटिव्ह असू शकतो, टेम्पररी का होत नाही। भले आपल्याला पुढे जॉईन करायचं नाही करायचं आपला वैयक्तिक प्रश्न आहे, किंवा जॉईन केल्यानंतर किती दिवस आपल्याला तो जॉब ठेवायचा आहे, पुढे कसा अभ्यास करायचा आहे हा आपण नंतरचा प्लॅन आपला असू शकतो आणि असावा तो। तर म्हणून एक IDBI ज्याला आपण स्टेपनी म्हणू शकतो सध्यापुरतं, तर स्टेपनी म्हणून आपण डेफिनेटली यावेळेस IDBIला एक्झिक्युटिव्ह यूज करू शकतो आणि तो केलाही पाहिजे। किंवा असे काही लोक आहेत की ज्यांना अत्यंत जॉबची गरज आहे, कुठल्याही परिस्थितीत जॉब पाहिजे, मग IDBI असेल किंवा बाकी कुठली नॅशनलाइज बँक असेल किंवा ग्रामीण बँक असेल, जॉब मिळाला म्हणजे कन्फर्म एक सेटलमेंट होते आणि मग पुढचं पाहता येतं। तर याही गोष्टी याही कॅटेगरीतले काही लोक असतील तर पुढचे 15 दिवस नेमका अभ्यास काय करायचा सो दॅट IDBIला आपण चांगल्या पद्धतीने टार्गेट करू शकतो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डेफिनेटली समजून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, माहिती व्यवस्थित सांगितलेली आहे। जुन्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, नवीन विद्यार्थ्यांनी काय करायचं असं विचार न करता जुन्या विद्यार्थ्यांना मी असं सांगेल की तुम्ही तुमचं जे चालू आहे ते चालू ठेवा। हा जो स्टडी प्लॅन आहे हा स्पेसिफिकली जास्तीत जास्त नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांनी मागच्या वर्षभरापासून तयारी करताय, कुठले एक्झाम रिझल्ट नाही आला, ज्यांचे ऑलरेडी दुसरे रिझल्ट येत आहेत। तुम्ही सपोज माझा असं आहे की मी यावर्षी बऱ्यापैकी मेन्स दिल्या आणि IBPS PO मेन्स पण माझी येऊ शकते आणि मला डेफिनेटली वाटतं की IBPS PO मेन्स निघून जाईल किंवा ॲटलिस्ट मला तो चान्स मिळेल, तर तुम्ही तुमचा तोच अभ्यास चालू ठेवा कारण त्याच्यामध्ये हे बऱ्यापैकी कव्हर होऊन जाणार आहे। पण जे असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांना वाटतं की यावर्षी कुठला एक्झाम निघालेच नाही, हेच माझं टार्गेट आहे किंवा सध्या तरी हे टेम्पररी माझं टार्गेट आहे, अशा विद्यार्थ्यांनी हा प्लॅन व्यवस्थित बघा आणि याला चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीने फॉलो करण्याचा प्रयत्न करा। बघूया सगळ्यात पहिल्यांदा IDBI एक्झिक्युटिव्ह 2023 ॲनालिसिस समजून घेऊया की मागच्या वर्षी नेमका पेपर पॅटर्न कसा होता, मुलांचे ॲव्हरेज अटेम्प्ट काय होते आणि मागच्या वर्षीचे कट ऑफ काय होते। आता मागच्या वर्षीचा पेपर पॅटर्न जर बघितलं तर इंग्लिशमध्ये काय काय होतं बघा। इंग्लिशमध्ये RC पॅसेज होते, 40 क्वेश्चन असतात इंग्लिशचे, RC पॅसेज 10 क्वेश्चन, त्यानंतर ॲप्रोप्रिएट युजेस ऑफ वर्ड म्हणजे याच्या जागेवर नेमकं काय रिप्लेस होईल, वर्ड रिप्लेसमेंट म्हणू शकतो आपण याला। त्यानंतर एररचे 3 क्वेश्चन होते, वर्ड स्वॅपचे 4 क्वेश्चन होते, कॉलम बेस क्वेश्चन 3 होते, पॅराजम्बलचे 5 क्वेश्चन होते, फिलरचे 5 आणि स्पॉट देअर आपले क्लोज टेस्टचे 6 क्वेश्चन, असा 40 मार्कांचा इंग्लिशचा पेपर होता। आणि मी म्हणेल की यावर्षी पण याच्यामध्ये फार काही मोठे बदल होणार नाही, 5-10%, 20% बदल होऊ शकतो, जसं की हे तर कन्फर्म येतच प्रत्येक परीक्षेला तुम्हालाही माहिती आहे। एरर कन्फर्म 5 मार्काला येईल, यावेळेस 3 मार्काला होतं, मला वाटतं की यावेळेस 5 मार्काला येण्याची शक्यता जास्त वाटते कारण की क्लरिकल कॅडरची एक्झाम आहे, डिफिकल्टी लेवल इझी टू मॉडरेट असते, त्यामुळं डेफिनेटली एररचा पार्ट येऊ शकतो। पॅराजम्बल तर कुठलेही PO असेल क्लर्क असेल एक्झामला येतं, फिलर किंवा क्लोज टेस्ट दोन्हीपैकी कन्फर्म एक आहे, वर्ड स्वॅप तर नेहमी येतं, कॉलम बेस असेल किंवा तुमचं ॲप्रोप्रिएट यूज ऑफ वर्ड किंवा ज्याला आपण वर्ड स्वॅप म्हणतो असा हा वाला जो पार्ट आहे हा वाला येणारच आहे डेफिनेटली। तर या पद्धतीचे जे क्वेश्चन्स आहेत यावेळेस येतीलच पुन्हा, त्यामुळे या पद्धतीने तयारी असू द्या। सोबत इंग्लिशचा नेमका कसा अभ्यास करावा या संदर्भात प्रदीप वराडे सर जे आहेत ते इंग्लिशचे आपले ते म्हणले की मी पण एक 5-10 मिनिटांचा व्हिडिओ मी डेफिनेटली टाकतो सर। मी म्हटलं चला ठीक आहे, म्हणजे प्रत्येक विषयाची जर टीचर आपापले व्हिडिओ टाकत असतील किंवा प्रत्येक विषयाच्या बद्दल बोलत असतील तर चांगली गोष्ट आहे, कारण तुम्हालाही टू द पॉईंट अभ्यास करायला स्कोप राहतो। मी क्वांटबद्दल बोलू शकतो, मी रिझनिंगबद्दल बोलू शकतो, मी इंग्लिशबद्दल बोलू शकतो, पण इंग्लिशचा नेमका काय अभ्यास करावा हे मला सांगता येणार नाही कारण की इंग्लिश आहे भैया, ठीक आहे। त्यामुळे इंग्लिशबद्दल डेफिनेटली प्रदीप वराडे सरांनीच बोलावं, म्हणून ते स्वतः व्हिडिओ टाकणार त्या संदर्भात।
रिझनिंगबद्दल मी बोलतोय, जनरल अवेअरनेस तर रोजचे लेक्चर तुम्ही चालू आहेत आणि ते चालू ठेवा, कारण की अक्षय सर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने म्हणजे IBPS PO मेन्स असेल किंवा IDB एक्झिक्युटिव्ह ची एक्झाम असेल, याच पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला तुमच्याकडनं अभ्यास करून घेत आहेत. त्यामुळं नो वरीज अबाउट इट, ते डेफिनेटली केलं पाहिजे, ते रेग्युलर लेक्चर चालू ठेवा. आता जर मागच्या वेळेचा जो पेपर होता मागच्या वर्षाचा, त्याच्यामध्ये रिझनिंग प्लस DI एकत्र येतं. याच्यामध्ये LRचे 40 क्वेश्चन असतात. तुम्ही जर पेपर पॅटर्न तुम्हाला माहितीच आहे, LRचे 40 क्वेश्चन आणि DIचे 20 क्वेश्चन असतात. DIचे 20 क्वेश्चन, असं LR प्लस DI मिळून 60 प्रश्न असतात. तर रिझनिंगमध्ये बघा काय काय होतं, लिनियर अरेंजमेंट होतं, 7 पीपल होते आणि त्यांना 7 वेगवेगळे कलर आवडायचे म्हणजे प्रोफेशन बेस ज्याला आपण म्हणू शकतो. फ्लोर बेस पझल होतं, 7 लोक होते, 7 प्लेसेसवर बसतात. मंथ आणि डेटचं एक पझल होतं 10 लोकांचं, 5 क्वेश्चन याच्यावर होते. इयर बेस पझल होतं, म्हणजे पझलवर 15 क्वेश्चन होते, पझलवर 15 प्रश्न आणि सिटिंग अरेंजमेंटवर 5 प्रश्न, असे 20 प्रश्न याचे रिझनिंगचे. ब्लड रिलेशनमध्ये 4 क्वेश्चन ब्लड रिलेशन, इनइक्वॅलिटीवर 7 प्रश्न होते, रँकिंग अरेंजमेंट 1, वर्ड फॉर्मेशन 1, डिस्टन्स डायरेक्शनचे 3 क्वेश्चन, डेटा सफिशियन्सी 2, स्टेटमेंट अझम्पशन आणि डेटा सफिशियन्सी. तर स्टेटमेंट अझम्पशन म्हणजे हा हायर रिझनिंगवाला पार्ट आहे ॲक्च्युली येतो, तर हायर रिझनिंगचा पार्ट पण होता. आणि बाकी आहे 4 DI. 4 DI मध्ये बघा, एक टॅब्युलर DI, सिंगल DI, त्यानंतर बाराग्राफ DI, लाईन ग्राफ DI आणि डबल डायग्राम होता. डबल डायग्राम आता इथं मला चांगलं आठवतं की हा मिसिंग DI होता बरं का, मिसिंगवाला DI होता. एका एक्झाममध्ये होता, एका एक्झाममध्ये नव्हता, कारण मागच्या वर्षी 2 एक्झाम झाल्या होत्या IDBIच्या एक्झिक्युटिव्हच्या. पायचार्ट टेबलवर पण आहे आणि DI प्लस म्हणजे जो DI आहे तो डबल डायग्राम, त्यात पायचार्ट प्लस टेबल असं होतं. तर अशा पद्धतीचे 20 क्वेश्चन जे आहे मागच्या वर्षी DIचे, ज्याच्यामध्ये 3 सिंगल डायग्राम आणि 1 डबल डायग्राम. आणि रिझनिंगचा पेपर पॅटर्न मागच्या वेळेस असा होता. बऱ्यापैकी यावेळेसही तुम्ही असंच एक्सपेक्ट करू शकता. डबल डायग्राम रेअरली येतं कारण प्री एक्झाम आहे, पण IDBI एक्झिक्युटिव्हला मागच्या वेळेसही आलो होतं, त्याच्या मागच्या वेळेसही एक डबल डायग्रामचा क्वेश्चन आला होता. त्यामुळे डबल डायग्रामची तयारी तुम्ही ठेवा. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं 20 पैकी 15 एक अटेम्प्ट डेफिनेटली करा आणि इकडे 40 पैकी 30 एक अटेम्प्ट, म्हणजे मिनिमम 45-50 मिनिमम 60 पैकी 45 ते 50 अटेम्प्ट इथून झाले पाहिजे, हे टार्गेट ठेवा. इथून जर 45 ते 50च्या दरम्यान अटेम्प्ट झाले तर पुढे क्वांटमध्ये अराउंड एक 25 ते 30च्या दरम्यान, म्हणजे तुमचा कॉम्बो जो आहे हा मिनिमम एक 80च्या आसपास तरी मिनिमम बसला पाहिजे, 70 ते 80च्या आसपास बसला पाहिजे. 70 ते 70च्या आसपास जरी बसला आणि मग इंग्लिश आणि GE मिळून एक 40-45 मार्क जर तुम्हाला मिळाले दोन्ही विषयातून, म्हणजे ते 60 आणि हे 40, त्या इथं 70 ते 80, 100 पैकी 70 म्हणतोय मी, इथं 70 जरी मिळाले आणि त्या 100 पैकी म्हणजे इंग्लिश आणि GE मधून त्या 100 पैकी अराउंड 40 जरी मार्क मिळाले तर कट ऑफ पर्यंत तुम्ही आरामात पोहोचू शकता. तसं मागच्या वेळेस जागा 113 जागा होत्या, यावेळेस 1000 जागा आहेत, तर मे बी असंही होऊ शकतं कट ऑफ थोडासा वाढेल, पण डिफिकल्टी लेवलवर पण मॅटर करतं. नंबर ऑफ ॲप्लिकेशन पण यावेळेस डेफिनेटली कमी राहतील. त्याच्या मागचं कारण असं की शॉर्ट टर्ममध्ये नोटीस आली आणि खूप लोकांपर्यंत याची माहिती होईपर्यंत ॲप्लिकेशन फॉर्मची डेट पण संपून जाणार आहे. त्यामुळं बऱ्यापैकी फास्ट सिलेक्शन प्रोसेस यावेळेस, त्यामुळं मी म्हणेल की कॉम्पिटिशन मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी डेफिनेटली कमी असेल. मग जर डेफिनेटली कॉम्पिटिशन कमी आहे तर अपॉर्च्युनिटी पण चांगली बनते आपल्यासाठी, म्हणून थोडा जोर लावा. पुढचे 15-20 दिवस थोडंसं जोर लावून अभ्यास करा, 100% डेडिकेटेडने अभ्यास करा. पुढे SBI PO येणार आहे, हाच अभ्यासक्रम त्याला कामाला येणार आहे. ज्या लोकांचा IBPS PO मेन्स निघत नाही किंवा प्री निघत नाही किंवा निघणार नाही, अशा लोकांना हे एकमेव पर्याय आहे की IDBI एक्झिक्युटिव्ह द्यावं, चांगले 100% द्यावं. पुढे IDBI JAMची पण ॲड येणार आहे, जी 1 डिसेंबरला मी म्हणलो होतो, पण मला असं वाटतं की आता खूप शॉर्ट टर्म टाईम राहिला आहे. तर 1 डिसेंबरची जी एक्झाम आहे त्याची अजून एक अपडेट आहे की 15 डिसेंबरला पण परीक्षा होऊ शकते. पण त्या 2 वेगवेगळ्या JAMची ॲडव्हर्टिजमेंट होत्या. जसं 1 डिसेंबरला होणारी होती ती डायरेक्ट रिक्रुटमेंट होती, डायरेक्ट सिलेक्शनवाली, आणि जी दुसरी IDBI JAMची ॲडव्हर्टिजमेंट आहे PGDBF वाली, तर ती 15 डिसेंबरला होऊ शकते. त्यामुळे पहिली नॉन PGDBF वाली ॲडव्हर्टिजमेंट येण्याची शक्यता जरा थोडी कमी वाटते, दुसरं वाटते. तरी अजून तरी मला वाटतं की म्हणजे अजून तरी जेवढे आमचे सूत्र आहेत किंवा जेवढा अनुभव आहे येऊ शकते, पण स्टील शक्यता कमी वाटते, म्हणजे शक्यता आहे येण्याची शक्यता फार कमी आहे. दुसरं आहे, पण सेकंड ॲडव्हर्टिजमेंट जी आहे ती येण्याची शक्यता जास्त वाटते PGDBF वाली. एनिवे ती इफ अँड बटची गोष्ट आहे जी आपल्या हातात आहे, त्याच्यावर काम करूया. हाच अभ्यासक्रम तसंही पुढे कामाला येणार आहे. बरं, तर हा होता रिझनिंग आणि DIचा पॅटर्न. क्वांट बघा काय काय होतं. क्वांटचे केसलेट DI, तिकडे DI होता, इकडे केसलेट DI होता, म्हणजे DI वर 25 प्रश्न होते. सिम्प्लिफिकेशनचे 10 प्रश्न, क्वाड्रॅटिक इक्वेशन 10, नंबर सिरीज 10,
नंबर सिरीज 10 आणि अरिथमॅटिकचे 15. तर हे 5 10 हे जवळपास 25 आणि इकडून 5. तुम्ही म्हणेल 25 जरी अटेम्प्ट झाले तुमचे तरी इनफ आहे. अगोदरच सांगितलं की तिकडून 35 आणि इकडून 25 60 70च्या आसपास घ्यायला पाहिजे. तिकडून 35 40 पर्यंतही पुश करता येतं. आता डिपेंड करतं की कमर्शियल तुमचं कसं आहे. जर इकडून तुम्हाला 30 पर्यंत जात आहेत तर तिकडून तुम्ही 40 पर्यंतही आले तरी चालतं. आणि इकडून जर तुम्ही 25च्या आसपास अडकताय तर मग तिकडून तुम्हाला 45च्या आसपास अटेम्प्ट करावं लागतील. सो दॅट कसंही करून एक 70 मिनिमम मार्क भेटले पाहिजे. हे 70 आणि ते जवळपास या 100 पैकी हे 70 आणि त्या 100 पैकी अराउंड एक 40-45च्या आसपास. सो दॅट कट ऑफ आरामात क्वालिफाय होऊन जाऊ शकतो या लेवलची डिफिकल्टी लेवल इथं. आणि मागच्या वर्षीच्या पेपर पॅटर्ननुसार मागच्या वर्षीच्या कट ऑफनुसार बोलतोय. बाकी थोडंसं बफरमध्ये असलं पाहिजे. आता हे मी मार्कबद्दल बोलतोय, अटेम्प्टबद्दल नाही बोलत आहे. अटेम्प्ट त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे ऑफकोर्स. अटेम्प्ट इथून होतील 70-80. इंग्लिश आणि क्वांट जास्त अटेम्प्ट होतील जी आणि इंग्लिशचे. आणि ते कटून काढून आपले 40 मार्क पडले पाहिजे असं ॲज्युम करा किंवा असं टार्गेट असलं पाहिजे. नाही तर असं नाही की सर तुम्ही म्हणले होते की 40 तिकडून 45 मार्क मिळवायचे तर आम्ही 50 अटेम्प्ट करून आलो. होणार नाही. कारण इंग्लिशमध्ये ॲक्युरेसी मेंटेन राहत नाही. ऑफकोर्स GAमध्ये पण ॲक्युरेसी मेंटेन राहत नाही. तर तो फटका इकडे तिकडे बसतोच. त्यामुळं तो फटका बसायला नको. त्या अनुषंगानं थोडे जी आणि इंग्लिशमध्ये अटेम्प्ट नंबर ऑफ अटेम्प्ट जास्त करून या. जनरल अवेअरनेसमध्ये कधीच आपल्याला बरेचदा असं होतं की कधीच प्रत्येक प्रश्न येईलच अशी गॅरंटी नसते. पण काही प्रश्न आपले इफ अँड बटचे असतात की सर मला 50-50 वाटत होतं. अशी रिस्क घ्या, बिंदास रिस्क घ्या. जनरल अवेअरनेसमध्ये थोडी रिस्क घेतली तर चालतं, काही प्रॉब्लेम नाही. आणि इंग्लिशमध्ये तर कोणीच सांगू शकत नाही की माझी कन्फर्म हेच करेक्ट आहे. त्यामुळं इंग्लिशचे तर पूर्ण अटेम्प्ट केले पाहिजे. पूर्णच्या पूर्ण अटेम्प्ट डेफिनेटली करून आले पाहिजे. तर तो एक ॲडव्हान्टेज इंग्लिशचा असतोच डेफिनेटली की पूर्ण अटेम्प्ट केले तर मॅक्सिमम मार्क येण्याची शक्यता. आणि असं नाही व्हायला पाहिजे की मी लिमिटेड अटेम्प्ट करून आलो सेक्शनल कट ऑफ सोडाला. त्यामुळे पूर्णच्या पूर्ण अटेम्प्ट डेफिनेटली करून यायला पाहिजे. आणि तो ॲडव्हान्टेज घ्यावा. काय होतं की सपोज मल्टिपल शिफ्टमध्ये पेपर असेल तो नॉर्मलायझेशन होण्याचे चान्सेस असतात. इथं मल्टिपल शिफ्टमध्ये पेपर नसणारच आहे एक, आणि असलं जरी 2 शिफ्टमध्ये पेपर तर फरक पडत नाही, फार मोठं नॉर्मलायझेशन होत नाही. हां, सपोज IBPS PO आहे, 3 दिवस पेपर चालला, 2 दिवस पेपर चालला, मल्टिपल शिफ्ट 4-4 शिफ्ट एका दिवसात आहे, 8 शिफ्टमध्ये पेपर झाला, नॉर्मलायझेशन होण्याची शक्यता किंवा नॉर्मलायझेशन खूप जास्त प्रमाणात होतं. इथं नॉर्मलायझेशन कमी प्रमाणात होतं म्हणून रिस्क घेऊ शकता. ठीक आहे, म्हणजे घ्याच, डेफिनेटली रिस्क घ्या इंग्लिश आणि GAमध्ये. बाकी क्वांटम रिझनिंगमध्ये तुम्हाला रिस्क घ्यायची गरज नाही. ऑटोमॅटिक अटेम्प्ट होणार आहे. डिफिकल्टी लेवल इझी असल्यामुळं फक्त जास्तीत जास्त अटेम्प्ट करण्याचा इथून पण प्रयत्न करा. तुम्ही ॲक्युरेसीचा अजिबात विचार करू नका. सर मी ॲक्युरेसी मेंटेन करू का, नाही, ॲक्युरेसीवर नादी लागू नका. मॅक्सिमम नंबर ऑफ अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. मॅक्सिमम नंबर ऑफ अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघूया जनरल अवेअरनेसमध्ये. आता जनरल अवेअरनेसमध्ये जर बघितलं तर हे काही क्वेश्चन्स आहेत बघा. हे क्वेश्चन तुम्हाला दिसत असतील, थोडेसे बारीक बारीक आहेत. मागच्या वर्षी विचारलेले प्रश्न आहेत. एक प्रश्न विचारला होता की निर्मला सीतारामनने एक बुक लॉन्च केलं. कोणतं बुक आहे त्यांचं, रिफ्लेक्शन. एशिया कपबद्दल, क्रिकेट बद्दल, हॉकीबद्दल एक क्वेश्चन होता. त्यानंतर मिलिटरी एक्सरसाइजवर क्वेश्चन होता. G20 कधी युरोपियन युनियन कधी इस्टॅब्लिश झालं. त्यानंतर युनायटेड नेशन्सचा जो ऑफिशियली आहे हे कधी चालू झालं. ONDC मध्ये D स्टँड फॉर काय. तर असे बेसिक क्वेश्चन आहे बऱ्यापैकी. स्टॅटिकवाला पार्ट आहे, हा स्टॅटिकवाला क्वेश्चन आहे. त्यानंतर हा पण स्टॅटिकवालाच क्वेश्चन आहे, म्हणजे फिक्स गोष्टीवाले जे आहेत त्या क्वेश्चन आहे. वेस्ट बेंगॉल स्टॅटिकवाला आहे. त्यानंतर हाही बऱ्यापैकी स्टॅटिकवाला आहे. बाकी काही करंट अफेअर्सची पण क्वेश्चन आहे. 2013 मधला हा करंट अफेअर्सचा आहे. हा युद्ध अभ्यास करंट अफेअर्सचा आहे. म्हणजे बऱ्यापैकी याची क्लरिकल लेवल एक्झाम असल्यामुळं स्टॅटिकवाला पार्ट आहे. मी हे का सांगतोय, फक्त तुम्ही त्या अकॉर्डिंगली प्रिपरेशन चालू ठेवा. बाकी मी तर म्हणतोय की अक्षय सर तुम्हाला जे सांगतात तेच करा. मी फक्त ॲनालिसिस करून देतोय एक्झामचं की मागच्या वर्षी एक्झाम कशा पद्धतीने आली होती, यावर्षी अभ्यास काय करायचं पूर्ण त्यांच्यावर डिपेंड असावं. कारण माझा पण जनरल अवेअरनेसचं काही टच नाहीच आहे. त्यामुळं मी काय अभ्यास करतो किंवा मी काय सांगतो त्याच्यापेक्षा ते काय सांगतात ते मॅटर करतं. मला तुम्ही विचारा, क्वांटबद्दल विचारा, रिझनिंगबद्दल विचारा, कारण मी पण स्वतः एक्झाम देतो, पास होतो. तर ते मला माहिती आहे डेफिनेटली की क्वांटमध्ये काय येतं, रिझनिंगमध्ये काय येतं, GAमध्ये काय येतं हेही मला माहिती आहे. पण अभ्यास काय करायचं हे मला माहीत नाही. इंग्लिशमध्ये काय येतं हे मला माहिती आहे, पण अभ्यास काय करायचं मला हे माहीत नाही. त्यामुळं त्या रिस्पेक्टिव्ह फॅकल्टीला फॉलो केलं कधी पण बेटर. राहिला प्रश्न कट ऑफचा. तर बघा मागच्या वर्षी जे कट ऑफ होते ते होते असे. हे फायनल सिलेक्शन झालेल्यांचे कट ऑफ आहे. अनरिझर्व कॅटेगरी 115.75,
जर तुमचं वेटिंग लिस्टमध्ये 102.25 म्हणजे जवळजवळ 13 मार्कांनी मागे लोकांना वेटिंगमध्ये ठेवलं होतं. ही वेटिंग लिस्टवाल्यांचे कट ऑफ आहे आणि हे फायनल सिलेक्शन झालेलं त्यांचे कट ऑफ आहे. म्हणजे मला जर 113 मार्क असते तर मला वेटिंगमध्ये ठेवलं होतं जनरल कॅटेगरीचा. तर हा तुमचा कट ऑफ आहे. याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की तुम्हाला कुठपर्यंत ओढायचं आहे, कुठपर्यंत जायचं आहे. बघा, हा जो कट ऑफ आहे हा फायनल सिलेक्शनवाल्यांचा आहे आणि हा जो कट ऑफ आहे हा आहे वेटिंग लिस्टवाल्यांचा. तर फायनल सिलेक्शन आणि वेटिंग लिस्टमध्ये तुम्ही दोघांमधला डिफरन्स बघू शकता. अराउंड 10-10, 12-12 मार्कांनी मागे आहेत. जनरल कॅटेगरीमध्ये म्हणलं तर जवळपास 13 मार्कांनी मागे होतं. EWSला 4 मार्कांनी मागे, OBCला जवळपास 11 मार्कांनी मागे, SCला जवळपास 3 मार्कांनी मागे, STला 3 मार्कांनी मागे, OHमध्ये जवळपास 6 मार्कांनी मागे ठेवलं. म्हणजे फायनल सिलेक्शन जर नाही झालं आणि 2-4 मार्कांनी राहिलं तर वेटिंग लिस्टमध्ये राहण्याचे चान्स आहेत आणि पुढच्या वर्षभरात या वेटिंग लिस्ट टप्प्याटप्प्याने क्लिअर होत राहतात. आता बरेच विद्यार्थी असे ज्यांचं फायनल सिलेक्शन सुरुवातीला झालं नाही पण नंतर एवढे वेटिंग लिस्ट क्लिअर झाल्या की जवळजवळ 2-400 पोरं असे सहजासहजी घेतले असतील. त्यामुळे पुढच्या वर्षभराची सिक्युरिटी स्टेपनी ज्याला आपण म्हणतो स्टेपनी करून ठेवू शकतो. जरी नाही झालं तर वेटिंग लिस्टमध्ये राहिलंच. त्यामुळं अजूनही म्हणतोय फॉर्म भरा, चांगला अभ्यास करा, चांगला जोर लावा. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा येतो की नेमका अभ्यास काय केला पाहिजे. बघा, पहिले 10 दिवस काय करायचं. क्वांट रिझनिंग बद्दल जर बोलायचं झालं, सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज, क्वाड्रॅटिक इक्वेशन, DI, कमर्शियल मॅथ्स आणि सोबत केसलेट पण जे टॉपिक तुम्हाला एक्झाममध्ये विचारले होते तर किमान याचे रोज 50 क्वेश्चन, याचे रोज 50 क्वेश्चन, मिसिंगचे 50, रॉंगचे 50, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 30, DIचे 50 आणि कमर्शियल मॅथ्सचे जवळपास प्रत्येकाचे 2-2, 4-4 किंवा ओव्हरऑल 30-30. तुम्ही असंही करू शकता, रोज 2 टॉपिक, आज 2 टॉपिक, उद्या 2 टॉपिक, परवा 2 टॉपिक, तेरवा 2 टॉपिक किंवा 3-3 टॉपिक, 10-10 प्रश्न एका टॉपिकचे. आज मी 3 टॉपिक, उद्या 3 टॉपिक, परवा 3 टॉपिक, तर एक राऊंड कंप्लीट व्हायला 4 दिवस. असे 2-3 राऊंड तुमच्या आरामात कमर्शियलचे होऊन जातील. सो दॅट प्रत्येक आणि लेवल इझी ठेवा. केसलेटचे रोज 20 क्वेश्चन. अशा हिशोबाने रोज जर ही ऑफलाईन प्रॅक्टिस केली पुढचे 10 दिवस तर थोडी स्पीड वाढेल, ॲक्युरसी वाढेल. सिम रिजनिंग बद्दल जर बोलायचं झालं, अरिथमॅटिकचे अल्फा न्यूमरिक सिरीजचे 20 क्वेश्चन, सिलोइझमचे 20, इनइक्वॅलिटी 20, ब्लड रिलेशन प्लस डिस्टन्स डायरेक्शनचे 20, सिटिंग अरेंजमेंटचे 30, पझलचे 30, रँकिंग अरेंजमेंटचे 10. असं प्रत्येकाची प्रॅक्टिस करा पुढचे 10 दिवस. कॉन्स्टंटली प्रॅक्टिस करतो ऑफलाईनमधून. गाईडलीचे PDF चांगले आहेत. एक्झाम पंडितचे PDF आहेत. बुक्स आहे आपल्या क्वांटचं रिजनिंगचं बुक आहे. त्यानंतर अजून तुम्ही एक्स्ट्रा PDF साठी मला एक अप्रोच करू शकता, एक्स्ट्रा PDF द्या. तर या पद्धतीने कॉन्स्टंटली तुम्ही रिव्हिजन चालू ठेवा. ठीक आहे. हे तुम्ही रिव्हिजन सुरुवातीचे 10 दिवस करा. हे सगळं नवीन मुलांबद्दल बोलतोय मी. जुन्या मुलांनी आपलं फक्त टेस्ट अनालिसिस देऊन चालू ठेवा प्रीसाठी. जसं की तुम्ही SBI, मी अगोदरच बोललो की तुम्ही ऑलरेडी जर IBPS POची तयारी करताय तर मग तुम्ही स्पेशली IDBIवर लक्ष देऊ नये. त्याच तयारीवर तुमचं IDBI एक्झिक्युटिव्ह डेफिनेटली होऊन जाणार आहे. बरं, 10 दिवस झाले. 10 दिवसामध्ये इंग्लिश आणि जनरल अवेअरनेसचं काय करायचं. जसं मी सांगितलं की इंग्लिशसाठी प्रदीप वर्डे सर तुम्हाला बॅच प्लॅन देणार आहेत आणि जनरल अवेअरनेससाठी अक्षय सोळके सरांची बॅच चालू ठेवा. हे रेग्युलर लेक्चर जरी तुम्ही चालू ठेवले तरी मोर दॅन इनफ आहे, कारण याच्यातून बऱ्यापैकी सर रिव्हिजन करून देणारच आहे. त्यांचंही टार्गेट आहे की IDBI पर्यंत मॅक्सिमम विद्यार्थ्यांना त्या लेवलपर्यंत पोहोचवावं. त्यांचंही टार्गेट आहे की IBPS POच्या मेन्सपर्यंत त्या विद्यार्थ्यांना रिव्हिजन करून घ्यावं. सो दॅट तुम्हाला काही वेगळं करायची गरज नाही. तुम्ही फक्त लेक्चर अटेंड करत राहा. पुढचा मुद्दा येतो की शेवटचे 5 दिवस मग काय करायचं. शेवटचे 5 दिवस फक्त आणि फक्त टेस्टवर फोकस करायचा. बघा, रोज 1 ते 2 ऑनलाईन टेस्ट द्यायच्या. 1 ते 2 ऑनलाईन टेस्ट. प्रॉपर ॲनालिसिस करायचं. टेस्टमध्ये ज्या टॉपिकमध्ये तुम्ही अडकता त्याच्यावर तुमच्या विकनेस म्हणा. सपोज तुम्ही आज DI मध्ये अडकला तर मग DIचे 50-100 क्वेश्चन आज सॉल्व्ह करून घ्या. सपोज तुम्ही पझलमध्ये अडकला, पझलचे 50-100 क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या. सो दॅट काय होईल, डेली तुम्ही त्या टचमध्ये राहताल. आणि सपोज तुम्ही रॉंग नंबर सिरीजमध्ये अडकला, त्या दिवशी रॉंग नंबर सिरीजचे 50-100 क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या. सो दॅट काय होईल की त्या टॉपिकचं त्या दिवशी सोल्युशन निघेल. म्हणजे तुम्ही ज्या टॉपिकमध्ये अडकताय त्याच टॉपिकचं सोल्युशन काढलं किंवा त्याच टॉपिकचे क्वेश्चन सॉल्व्ह केले तर तो आपला एक कॉन्फिडन्स टिकून राहतो की अरे नाही बाबा मला प्रॉपर करायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्या टॉपिकचं सोल्युशन त्या दिवशी काढा. ज्या टॉपिकमध्ये तुम्ही टेस्ट देताना अडकतायत किंवा टेस्ट देताना तुम्हाला जास्त टाईम लागतो. ठीक आहे. तर ते ॲनालिसिस करा आणि त्याच्यावर काम करा. जनरल अवेअरनेसचं रिव्हिजन आता शेवटच्या 5 दिवसामध्ये जनरल अवेअरनेसला तुम्ही डेली 3-3, 4-4 तास द्यायला पाहिजे. डेली 3 ते 4 तास द्यायला पाहिजे जनरल अवेअरनेसला. आणि 1-2 तास कम्प्युटरला. कारण तुम्ही जर बघितलं तर कम्प्युटरवर पण प्रश्न मागच्या वेळेस विचारले आहेत. 10-15 क्वेश्चन होते.
जवळजवळ 20 क्वेश्चन होते कम्प्युटरचे, 20 क्वेश्चन. कारण जनरल अवेअरनेसमध्ये 40 क्वेश्चन GAचे आणि 20 क्वेश्चन कम्प्युटरचे असतात. त्यामुळे शेवटचे 5 दिवस कम्प्युटरला पण रिव्हिजन चालू ठेवा. MCQ जरी करत गेला तरी मोर दॅन इनफ आहे. तर अशा पद्धतीने हा शेवटचा 5 दिवसांचा प्लॅन. मग शेवटचे 5 दिवसात कमीत कमी 7 ते 8 टेस्ट झाल्या पाहिजे. जे टॉपिक जमत नाही किंवा अवघड जातात किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही स्टक होता त्याचे काही क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजे डेली 50-100च्या हिशोबाने. जनरल अवेअरनेसला रोज 3-4 तास दिले पाहिजे आणि कम्प्युटरला 1-2 तास दिले पाहिजे. अशा हिशोबाने शेवटचे 5 दिवस प्लॅन करा. बाकी जास्त टेन्शन घेऊ नका. ओपन माइंडने एक्झाम द्या. 15 दिवसावर एक्झाम आहेच. बाकी जे लोकांचं IBPS PO वगैरे चालू आहे त्यांना मी जसं सांगितलं तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. POचीच तयारी चालू ठेवा. तुम्ही स्पेशली यासाठी करू नका. तुम्ही फार तर फार एक दिवस आड IDBIची एखादी एक्झिक्युटिव्हची टेस्ट वगैरे देऊ शकता. ठीक आहे. तर हेच तुमच्यासोबत डिस्कस करायचं होतं. होपफुली आवडला असेल तुम्हाला प्लॅन, फॉलो करा. आणि होपफुली नाही आवडलाच असेल प्लॅन, कारण की प्रॉपर एक बनवून दिलं. रिझन पण तेच होतं की मुलांचा टच तुटू नये. मुलांना वाटतं की मग आता काय अभ्यास करू, तर तो अभ्यासचा टच तुटू नये त्यासाठी हा प्लॅन बनवून दिला. बाकी फॉलो करा आणि चॅनलला यूट्यूबला मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. चलो मिलते, बाय बाय, टेक केअर आणि ऑल द बेस्ट.